हं. नमस्कार. नमस्कार. आज आपण आलो आहोत वरुडे येथील वरुडेजवळील गडाकवाडी येथे गुलाबराव सरडे यांना भेटण्यासाठी. तर ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केलं, अशा माजी सैनिक राहिलेल्या गुलाबरावांना यांचा आज आपण जीवन परिचय उलगडण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर आलो आहोत. नमस्कार. नमस्कार. नाना, लहानपणीचा काळ कसा गेला तुमचा, त्याविषयी जरा प्रेक्षकांना माहिती द्या. अच्छा, माझा जन्म 42 सालचा आणि लहानपण माझं इथंच गेलं गावामध्ये. साधारणतः त्यावेळेला 7वी पर्यंत शाळा नव्हती, 4थी पर्यंत शाळा होती, मराठी शाळा. त्या 4थी शाळेमध्ये आमचं लहानपण चांगलं. आई वडील सगळे शेतकरीच होते, बाहेर जाण्याचा काही प्रसंग आला नाही आणि त्यामुळं लहानपण शाळेमध्ये गेलं. शाळेमध्ये आनंदाचं वातावरण होतं, घरची परिस्थिती चांगली होती. मोठं एकत्र कुटुंब होतं, मोठं कुटुंब असल्या कारण परिस्थिती व्यवस्थित होती आणि मजेत राहत होतो आम्ही. मी 4थी पर्यंत असताना दिनचर्या रोजची शाळेत लिहून आणायची तुम्ही, परंतु गुरुजींना दिनचर्या व्यवस्थित लिहायची जावं, त्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी, त्याकरता काहीतरी सुंदर वाक्य लिहून आणली ती दिनचर्या लिहायची. त्यावेळेला गुरुजी खुश व्हायचे. साधारणतः 5वीला गेलो, 6-4-10 म्हणजे 10-12 वर्ष असेल, अशा वेळेला मी मामाच्या इकडे. तसेच मामाच्या इकडे मी तोपर्यंत तिकडे शाळेत राहिलो. मग माझी मॅट्रिक पर्यंत शाळा झाली, 11वी झाल्यानंतर मग मिलिटरीत जायचं तर का भरती व्हायला काय, आता त्यांनी सांगितलं होतं की ते झाल्यानंतर या. आम्ही आपलं सहज भावाचं लग्न झालं म्हणून लग्नात थोडस बाचाबाची झाली, भांडण झालं म्हणून मी लग्नातून तसंच पुण्याला निघून. रात्रीचा रेल्वे स्टेशनला राहिलो, सकाळचा मिलिटरीमध्ये जायला लाईनीला उभं राहिलो. तिथे कोणाची विचारपूस नाही, काय नाही आपलं गेलो तिथे लाईनीला लागलो. सगळे माझ्या त्यावेळेला मिलिटरीत जायची, भरती व्हायची म्हणजे संध्याकाळपर्यंत मिलिटरीत भरती होत. पूर्वीची असे नव्हती भरती व्हायची, पैसे यायचे द्यायचे हे करायचं असं नव्हतं. त्यामुळं मी संध्याकाळी भरती झालो. फार सगळं मेडिकलमध्ये पास झालो, रनिंग मध्ये त्याच्यात पास झालो, वजनात पास झालो, सगळं झालं. मला म्हणले तुला घरी जायचं का? म्हणलं मी घरी भांडण घेऊन आले, मला घरी जायचं, मला मिलिटरीत जायचं. मला लगेच संध्याकाळी त्यांनी वारंट दिले की तू ट्रेनिंगला भोपाळला जायचं. ठीक आहे देवा, मी घेतलं ते वारंट, गेलो भोपाळ. त्या दिवशी रात्री रेल्वेमध्ये बसलो, गेलो भोपाळ. कधी भोपाळ पाहिले नाही, कधी वाडी सोडून गेलो नाही, ते भोपाळ आलो. तर अनुभव वेगळे होते. परंतु मिलिटरीचा असल्या कारण मग आम्हाला काही नाही, कुठे गेलं तरी वॉरंट होतं हातामध्ये, आम्हाला माहिती नाही बाबा आम्ही गेलो म्हणून चुका आम्ही पचून देत होतो. गेलो कामठीमध्ये, ते भोपाळमध्ये ट्रेनिंग केलं मी. 6 महिने ट्रेनिंग झालं. खूप सक्त ट्रेनिंग होतं त्यावेळेला, हार्ड ट्रेनिंग. त्या ट्रेनिंग मध्ये जो माणूस वसला म्हणजे सहन केलं, तो मिलिटरीत राहिला, तो पळून आला, तो गेला जीवनामध्ये. त्यावेळेचं ट्रेनिंग असं होतं त्यात. ते 6 महिने ट्रेनिंग केल्यानंतर आमचं पासिंग पर्यंत झाल्यानंतर आम्हाला पोस्टिंग मिळाली. पहिली पोस्टिंग मला अखनूरची मिळाली. कुठं ते? अखनूर, जम्मूमध्ये मला पहिलं पोस्टिंग मिळाली. इन्फंट्री ब्रिगेड, छोटा वर्कशॉप होता. मी टेक्निकल मध्ये होतो, मी लढाईच्या याच्यात नाही, मी टेक्निकल मध्ये होतो. हा, तर मी पहिला ड्रायव्हर म्हणून भरती झालो. तिथं माझी ब्रेन टेस्ट होती मिलिटरीमध्ये. त्या ब्रेन टेस्ट मध्ये मी चांगले मार्क मिळायचे. म्हणले तू ड्रायव्हर नको, तू काहीतरी टेक्निक कर. मग मला त्यांनी ऑटो इलेक्ट्रिशियनचा ट्रेड दिला होता. ऑटो इलेक्ट्रिशियनचं ट्रेनिंग देऊन ते ट्रेनिंग केलं आणि ते ट्रेनिंग नंतर मी तिथे गेलो होतो. त्यावेळेला नुकतीच 65 सालची लढाई चालू झाली होती. माझी जाणं आणि लढाई चालू म्हणजे त्यावेळेचे ते ट्रेनिंग होतं. फार तर माझे 6 महिन्याची झाले असते आणि 6 महिन्यानंतर पाकिस्तानचं युद्ध चालू झालं होतं. त्यावेळेला मी ब्रिगेड हेडक्वार्टर मध्ये असल्या कारणामुळे मला ब्रिगेडशी संबंध आहे, मोठा ऑफिस. आणि त्या ऑफिसरची गाडी दुरुस्त करणं, त्यांची सगळी दुरुस्त करणं म्हणून त्यांच्या संग आम्ही सतत युद्धाची माहिती त्यावेळेस तुम्हाला जास्त लवकर कळत. हा, लोक सांगतात ते म्हणजे ट्रेनिंग सुरुवातीचे 6 महिन्याची ट्रेनिंग त्यांचं ते तेवढ्या करतच असतं. त्याच्यात खूप शेताला सांगून टाकतात, रायफल चालवणं, अमुक चालवणं, ते सगळं ट्रेनिंग असतं. तर त्या लढाईचा अनुभव मला थोडासा फार नवीनच होतो. पहिलीच वेळ ते लढाई, शिवाय बॉर्डरवर, विशेष म्हणजे बॉर्डर, अखनूर साईडची बॉर्डर आहे ती.
देवा, सकराना आणि जोडी छमजोडिया हे सेक्टर आहेत पाकिस्तान बॉर्डरवरली. त्या सेक्टरवरच आम्ही तिथं कामाला होतो. आमचा वर्कशॉप पाठीमाग होता, फौज पुढं होती. आम्ही त्यांना राशन वगैरे गाड्या घोड्या पुरवून आमचं काम दुरुस्त करणं आमचं काम होतं असं. त्याच्यामध्ये त्या लढाईमध्ये आमचं युनिटचे कॉन्फरन्स होती, म्हणजे ब्रिगेडियर साहेब कॉन्फरन्सला गेले होते पाकिस्तानच्या बॉर्डरवर. म्हणजे बॉर्डर असते, पलीकडे जायचं ते तंबू लावलेला असतो, त्या तंबूमध्ये तिकडले ऑफिसर इकडले ऑफिसर जाऊन अशी कॉन्फरन्स होते. आमची गाडी पाठीमागे इकडे राहते, तिथं आम्ही गाडी सांभाळत बसतो. अजून ते झालं, त्यांची कॉन्फरन्स वगैरे झाली पाकिस्तानची, आमचे लोक ब्रिगेडियर साहेबांची कॉन्फरन्स झाल्यानंतर निघून आले. निघून ते नाला पार करून येत होते, तेवढ्यात बॉम्ब टाकले पाकिस्तानी. आणि त्या बॉम्ब टाकल्यावर असं झालं की आमचे ब्रिगेडियर साहेब त्यावेळेला संपले आणि आम्ही त्या गाड्या घेऊन परत रिटर्न मध्ये आलो, त्यांची बॉडी वगैरे घेऊन. त्यात झालं म्हणजे ते युद्ध खूपच जोरात चालू झालं. मोर्चामध्ये राहणं, मोर्चामध्ये जगणं सगळं मोर्चातच होतं. जेवायला जायचं झालं तरी मोर्चातून पायी जायचं, वर डोकं वर काढायचंच नाही. अशा पद्धती त्याची होती. ते सगळे म्हणजे बंकर टाईप बनवलेले आणि खाली मोर्चे असायचे. मोर्चामध्ये फक्त लांब 4 फूट लांबीचा असायचा आणि 4 फूट खोल असायचा. त्याच्यामध्ये वरून झाकून टाकायचं, लाकडं टाकायची किंवा माती टाकायची. त्या मातीने तो मोर्चा झाकून टाकायचा, शत्रूला काय कळू नये म्हणून असं तेच राहायचं. त्याला होल असेल बाकी तिथून पाय निगराणी करायची अशा पद्धती. ते लढाई चालू झाली. त्या लढाईमध्ये आम्ही खूप काही संकट शोधली. आमची ब्रिगेडची खूप लोक गेली त्याच्यात. आमच्या ब्रिगेडच्या गाड्या गेल्या, काही माणसं गेली, बरेचसे नुकसान झालं. त्या नुकसानीनंतर लढाई युद्ध बंद झालं. बंद झाल्यानंतर आम्हाला गाड्या नव्हत्या, घोड्या नव्हत्या, म्हणून आम्ही उधमपूरला आम्हाला गाड्या सँक्शन करून आणायला गेलो. तर तिथे गाडी आणायला गेलो तर म्हणले, अहो हे ब्रिगेडच संपली, म्हणले तुम्ही गाड्या न्यायला आले कशी, तुमच्यावर काय प्रूफ आहे? असं असं प्रूफ आहे. तर माझ्या बरोबरचा पाठीमागचा एक ऑफिसर त्या ठिकाणी होता. तो ऑफिसरची माझी ओळख होती, त्यांची ट्रेनिंग बरोबर मी गेलो होतो गाडी बरोबर याला फिरायला. तर त्यांना जाऊन मी नमस्कार केला, म्हणलं साहेब असं झाले आणि ह्या गोष्टीला आम्हाला गाड्या अशा सँक्शन झाल्या आणि आता गाड्या देत नाही. ते लोक म्हणतात अशा जे आम्ही देऊ ऑनरोड गाडी मिळत नाही, तर मोठी अवघड आहे. मग त्यांनी पाहिल्यानंतर पाहिलं असं झालंय. हो. मग त्यांनी त्या डेपोवाल्याला बोलवलं. डेपोवाल्याला सांगितलं की यांना पाहिजे हात लावतील ती गाडी दे, आणि जे गाडीत कमी असेल तर दुसऱ्या गाडीत खोलून यांना ती गाडी करून करेक्ट सामान अशी दे. अशा म्हणून गाड्या करेक्ट करून केली. तिथं मी 3 वर्षे सर्व्हिस केल्यानंतर माझी बदली पुण्याला झाली. पुण्याला मिलिटरीचा वर्कशॉप आहे मोठा, 512 खडकीला, आमच्या फॅक्टरी शेजारी. तिथं झालं. तिथं मी 3 वर्ष काढले, तिथं ट्रेनिंग केलं. त्याच्यानंतर माझी बदली याला झाली, योल कॅम्प. कुठं आलं ते? याच्या हिमाचल प्रदेश, पठाणकोट पासून पुढे आहे ते हिमाचल प्रदेश, तिथं बदली झाली. तिथं मी काढली. त्याच्यानंतर माझी बदली तिकडे आसाम साईडला झाली. तिथं मी काढले 3 वर्ष. तिथून माझी बदली परत रिटर्न याला झाली, जबलपूरला झाली, अंबाल्याला झाली. अंबाल्यामध्ये मी 3 वर्ष काढली. अंबाल्यामध्ये खूप तिथं फॅमिली वगैरे ठेवली. फॅमिलीला घेऊन गेलो, बच्चे लहान होते त्यावेळेला. ते फॅमिली जीवन व्यवस्थित केलं. ते शेवटच्या टप्प्यात असेल. बाकी सर्व्हिस मध्ये मला अनुभव म्हणजे आमचे कसं आहे की जाणं येणं सगळं कानवाई होती त्यावेळेला. आता एअरचं जे रस्ते होते त्यावेळेला कानवाईने जायचे, त्यामुळे वेळ लागायचा, खूप वेळ लागायचा. कधी टायमिंगला पोहोचत नसत. 4 दिवसाचा रस्ता असला तर 8 दिवस लागायचे. कानवाई कधी थांबली तर पुढे जात नाही आणि काही अडचणी यायच्या. अशा वेळेस जर तुम्हाला थांबायला लागले कुठे, त्यावेळेस जर कधी असं काय अनुभव आला की जेवणाचे हाल झाले? नाही, जेवणाचे हाल वगैरे राशन आमचं सगळं बरोबर, सगळं बरोबर असतं, तिथं काही कमी नाही. मिलिटरीमध्ये उपाशी राहायचा प्रश्नच नाही. आलं का लक्षात? तिथं सगळं राशन पाणी सगळं तिथल्या तिथं व्यवस्थित आटून तुम्हाला 8 दिवस महिनाभर कुठं राहायचं आलं तरी तुम्ही राहू शकतो. तेवढं तुमच्यावर साधन असतं, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम येत नाही. आणि अशी सर्व्हिस मिलिटरीमध्ये केल्यानंतर मी ज्या वेळेला श्रीनगरला आलो,
श्रीनगरला माझी पोस्टिंग झाली. श्रीनगरमध्ये कपवाडा गाव 75 किलोमीटरवर आहे. त्या गावामध्ये वर्कशॉप होतं, तिथे माझं राहणं होतं. त्या कपवाडा गावामधले एक युनिट तंगधार म्हणून पाकिस्तानच्या बॉर्डरवर होतं खाली. त्याला जायचं झालं तर रात्रीचा मार्च करायचा, पायी मार्च, डोंगरवर चढून जायचा ते पाय, आणि 10,000 किलोमीटर ते म्हणजे 10,000 हाईट, फूट उंची. त्या उंचीवर जायचं. तिथं सगळे स्टेशन बनवलेले असतात, म्हणजे ती चहा पाण्याची सगळी सोय असते त्यांनी. पण नवीन गेलेल्या माणसाला तिथपर्यंत जायचं, तिथं जायचं. तिथे गेल्यानंतर खाली उतरायचं परत तेवढंच. ते खाली उतरायला त्यावेळेला तिथं बर्फाचे एरिया असल्या कारणामुळे ट्रॅक बनवलेले. ट्रॅक मध्ये बसायचं. जायला तुम्हाला 4 तास लागले, पण उतरायला 15 मिनिट सुद्धा लागत नाही. त्या ट्रॅक मध्ये बसायचं आणि घसरून सांगायचं, अर्ध्या तासात तुम्ही खाली जाता. एवढी घसरगुंडी तिथे जाऊन त्या वर्कशॉप मध्ये जायचं, काम करायचं. हे काय, त्या ठिकाणी मला थोडासा अपघात झाला. स्कीम मध्ये जाताना वादळ झालं. वादळामध्ये तंबू होता आमचा स्टोअरचा, तो तंबू उडाला गेला. त्याचे खांबे पडले, त्याच्यात मला डोळ्याला फटका बसला. माझा पडदा फाटला गेला. मग मी एका डोळ्याने दवाखान्यात जाऊन इलाज तिथे भरपूर केले, पण तो डोळा अधूच झाला. माझा पडदा फाटल्यामुळे तो दुरुस्त होऊ शकत नव्हता. त्यामुळे तो मी एक डोळ्याने कमी झालो. त्याच्यानंतर माझी मग त्याच्यात कपॅसिटी माझी सरकारने माझी कॅटेगरी डाऊन केली. एक डोळा कमी झाला, दिसायला कमी झाला, त्यामुळे माझी कॅटेगरी डाऊन, काम करण्याची कॅपॅसिटी कमी झाली. म्हणून मला कॅपॅसिटी करून रिटायरमेंटला काढलं. मग मी रिटायरमेंटला, मग मला विचारलं तू घरी जाणार का? म्हणून जाणार घरी. मग मी सही करून दिली, रिटायरमेंट झाली. 82 साली मी घरी आलो रिटायरमेंट, कॅटेगरी डाऊन मध्ये. त्याच्यात ते डॉक्टर मेडिकल पेन्शन वगैरे मिळते, त्याच्यात पण ती माझी नाही मिळाली. माझे डोळा चांगला असल्यामुळे मला ती नाही मिळाली. रेकॉर्डने कमी केली. आता घरी आल्यानंतर आता काय करायचं? घरी आल्यानंतर मग मी आता आपल्याला परत दुसरी नोकरी करायची, काय करायची, काही नाही. आता कलाकारी होती, मी टेक्निकल असले कारण मग मी वर्कशॉप काढली. छोटासा खेडमध्ये वर्कशॉप काढला, गाड्या दुरुस्तीचा, लाइटिंगची, याची त्याची कामं करून मी तिथे 4-5 वर्ष काम केलं वर्कशॉपचं. खेडमध्ये पेट्रोल पंपावर. असंच काही जागा नाही, काही नाही, पिशवी हातात यायची, तुलसी रस्त्यावर उभं राहायचं, तिथे करायचं नाही काम करायचं. तिथे केल्यानंतर मग असं काम करता करता मिलिटरीची परत ऍज ए सिव्हिलियन म्हणून भरती करायला मला ऑर्डर आली की सिव्हिलियन म्हणून तुम्ही नोकरी वर्कशॉप मध्ये येऊ शकता का? म्हणून आले. मी गेलो इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तिथं मला पाहिलं तू कॅटेगरी डाऊन झालेलं. तिथल्या इंटरव्ह्यू मध्ये सुभेदार मेजरने मला विचारलं, डोळ्याने तुला दिसतं का? म्हणलं हो, मला चांगलं दिसतं, एक डोळा माझा चांगला आहे, व्यवस्थित मी काम करू शकतो. ते म्हणले पण आम्हाला घेता येणार नाही, तुझे डोळे चांगले. म्हणलं पण तो सुभेदार मेजर चांगला होता. तो म्हणला की तू मला काम करून दाखवलं तर मी तुला घेईन, नाही तर घेणार नाही. तर म्हणलं काय काम आहे? एक क्रेन मोकळी होती, बरेच दिवस तिला दुरुस्त केलं नव्हतं, मोकळी होती. तर मला म्हणले तेवढी क्रेन चालू कर आणि मला येऊन सांग, मग मी तुला, ती क्रेन जर चालू झाली तर मी तुला भरती करून घेईन. मग मला टूल बॉक्स दिला त्यांनी. टूल बॉक्स दिल्यानंतर मग मी त्या क्रेनवर कामाला गेलो. ती क्रेन मी 2 दिवस तिथं काम केलं. ती क्रेनला ओके इकडून तिकडून सळपवून मी दुरुस्त केली आणि जाऊन सुभेदार मॅनेजरला रिपोर्ट दिला की साहेब क्रेन चेक करायला या. मग ते आले, त्यांनी चेक केली क्रेनला, सगळं ओके झाले. एवढं व्यवस्थित काम. बरं मी एकट्याने काम केलं, मला जोडीदार कोणी नव्हता, एकट्याने केलं. पण तो म्हणला व्यवस्थित काम करताय, तुला माहिती पण आहे कामाची, ठीक आहे, तुला ऑन ड्युटी घेतो म्हणून उद्यापासून कामावर. मग मी दुसरी सर्व्हिस परत 512ची तिथे केली, खडकीला. आता घरची परिस्थिती, लहान मुलं होती, ही मुली वगैरे लहान होत्या, त्यांची शाळेची परिस्थिती. आता बिराड घेऊन तिथे गेल्यानंतर इकडली सगळी सोय बेकार होणार. म्हणून म्हणलं तू इथंच राहा, मी हाताने भाकरी करून खातून दिवस काढतो, पण तू राहायचं. मग मंडळी माझी इथं राहिली, मुलींची शाळा वगैरे करण्याकरता आणि शेतीचं वगैरे सगळं बघितले त्यांनी आणि ती करायची. आणि मी आठवड्याला शनिवार रविवार सुट्टी असायची, मी यायच्या भेटायचं, जाऊन जायचं, कमी जास्त असलं की द्यायचं. मग ती सर्व्हिस केली. टोटली सर्व्हिस मी ती 14 वर्ष केली. मी विसरणपाडीला एक खोली घेतली
आउटसाईडला. मला सांगा नाना, आधीची सर्व्हिस किती वर्षाची झाली? आता 19 वर्षाची सर्व्हिस झाली ना माझी. आणि नंतरची? नंतरची माझी 14 वर्षाची झाली. खूप खूप वर्ष केलं तुम्ही. हा, नंतर मधले 4-5 वर्ष मी गॅरेजचं काम केलं. ते 4-5 वर्ष गेली, म्हणजे 45 वर्षाचं वय असताना मी 512ला कामाला लागलो परत. आणि ते काम करून 2002 साली 60 वर्ष वयाची पूर्ण झाली, मी रिटायर झालो 2002 मध्ये. तोपर्यंत मी 512ला काम करून तिथे केलं. रिटायर झाल्यानंतर मग आता मी घरी आलो. घरी आल्यानंतर मग काय करणार, ते शेतीच आपलं होतंय. पण तोपर्यंत मग मुलींची लग्न झाली. मुलाचं लग्न, मुला शाळेत होता, त्याला कॉलेजपर्यंत शिक्षण दिलं, त्याचे झाले. सगळ्यांची शिक्षण वगैरे झाली, लग्न झाली व्यवस्थित. आणि ते जे केलं ते कामाला गेली. मुली चांगल्या घरी गेल्या व्यवस्थित, त्यांचे जबरदस्त आहे. हा, व्यवस्थित आहे. थोरली मुलगी पिंपरीला गेली, दुसरी मुलीचं नाव काय? मनीषा. तिकडून आलेले? ठाकूर पिंपरीला ठाकूर म्हणून गेली. तिला एक मुलगा आणि एक मुलगी. ते त्यांची ते बी ग्रॅज्युएट झाले. मुलगा दुबईला आहे, सुनबाई त्यांची दुबईला आहे. सगळे ते व्यवस्थित आहे. आणि दुसरी मुलगी जातेगावला दिली, इंगवले. कोणते? बापूसाहेब इंगवले होते ना ते, बापूसाहेब, त्याला संदीप इंगवल्यांनाच दिली ती. आणि तिसरी मुलगी फुलगाव मध्ये दिली, वागसकर म्हणून त्यांना दिली. तिन्ही मुले. आणि मुलगा लास्ट 3रा नंबरला मुलगा, 4थ्या नंबरला मुलगा होता. मुलगा घरी, त्याला सर्व्हिस मिळाली. काही दिवस केली सर्व्हिस त्याने, LG मध्ये केली. LG सोडली, आता दुसऱ्या कंपनीमध्ये लागलाय. रेमंड म्हणून फ्रान्स कंपनी, त्या कंपनीत कामाला लागलाय. त्यांना मुलं किती? आता नातू किती? 2 नातू आहेत. 2 नातू आहेत त्यांना. टोटल सगळे नातू किती येतात? सगळ्यांचे मिळून नातू किती होतं तुम्हाला? सगळे नातू म्हणल्यानंतर प्रत्येकाला 2-2 आहेत. प्रत्येक मुलीला 2 आहेत. 3 मुलींचे 2 म्हणल्यानंतर 6 झाले. आणि हे 2 7 झाले. 6 2 8 झाले. 8 नातू आहेत सगळे. पगार एवढा जास्त नव्हता. आम्ही खूप कमी पगारामध्ये नोकरी केली. मी मिलिटरीत हवालदारची पेन्शन घेऊन रिटायर झालो. तेव्हा माझं लास्ट पेमेंट 500 रुपये होतं. 500 रुपयाची मला 102 रुपये. किती साली रिटायर झाले तुम्ही? 82 साली. 82 साली मला 103 रुपये पेन्शन मिळत होती. 103 रुपये. आता वाढली असेल ना? आता वाढली ना पेन्शन, आता खूप झाली पेन्शन. त्यावेळेला पगार पैसे पाहिजे होते, मिळाले नाही. आणि आता गरज नसताना गव्हर्नमेंट पैसे भरपूर देत. जाऊ दे, आता आयुष्याच्या संध्याकाळी पेन्शन. आणि डबल पेन्शन आहे मला. 2 पेन्शन मिळतात. 512ची पण पेन्शन मिळते आणि मिलिटरीची पण मिळते. ती पण सेंट्रल गव्हर्नमेंटची. हे दोन्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे असते. त्यामुळे मला पेन्शनचे काही धोका नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटची पेन्शन भरपूर 2 पेन्शन मिळतात. व्यवस्थित चालते. कुटुंब माझे शांतीमध्ये व्यवस्थित चालते. असे इकडं गावाच्या जडणघडणीत काय तुमचं सहभाग? गावातल्या जडणघडणीमध्ये मी जेव्हा रिटायर मध्ये आलो त्यावेळेला गावामध्ये थोडासा मी प्रयत्न केला गावकीचा याच्यातला. आमची ग्रामपंचायत तिकडं बोरड्यामध्ये होती. ती ग्रामपंचायत तोडून इकडे घेतली आणि इकडे बिनविरोध सरपंच बनवून मी त्यांना सहकार्य केलं. गावाचं एक तलाव बांधलाय. तलावामध्ये दुसरं एक काम मी केलं गावासाठी. आता हे SEZ आले. SEZ मध्ये आमच्या सगळ्या जमिनीवर सिक्के पडले होते. 7-12 सगळे सिक्के पडले SEZ मध्ये जमा होणार. आणि प्रत्येक गावामध्ये त्यावेळेला ते पाटील पण प्राणसाहेब होते, ते यायचे मिटिंग. मी म्हणलं आम्हाला वाटते आमची जमीन SEZ मध्ये देऊ नये. प्राणसाहेब म्हणजे का नको द्यायला? तर म्हणलं आमच्या जमिनीमध्ये गव्हर्नमेंटने आम्हाला दान दिले आहे. 80% लोक इथं भूमी म्हणजे शेतसारा भरत नाही. 5 एकराच्या आतमध्ये जमिनी आहेत. 5 एकराच्या आतमध्ये शेतसारा गव्हर्नमेंटने माफ केलेला आहे. म्हणजे त्या जमिनी आमच्यातले 80% लोक शेतसारा भरत नाही. म्हणजे त्या जमिनी गव्हर्नमेंटने आम्हाला बक्षीस दिलेले आहे. आणि बक्षीस पत्र दिलेलं कोणी वापरू नये, कोणी त्याचा गैरफायदा घेऊ नये असं मला वाटतं. म्हणून SEZचं काम बंद करावं. त्याच्याकरता बरेचसे आम्ही संप वगैरे केले, मिटिंग वगैरे केल्या. जवळेकर यायचे, म्हणजे जवळेकरांबरोबर पुण्याला मोर्चे काढले, हे केले. त्या मोर्चामध्ये आम्ही घेऊन आमचं नाव गावातून ते वळून टाकतो. गावामध्ये सप्ताह भरतो. सप्त्यामध्ये पण मी सहकार्य करतो. देशाच्या या वळणावर मागं वळून पाहताना काय करायचं राहिलं? आता काय करायचं? आता मी सगळ्यात म्हणजे व्यवस्थित, म्हणजे समाधानी. माझे मुलं सगळे व्यवस्थित आहेत.
आणि सगळी हुशार आहेत. मुली जिथल्या तिथे सगळ्यांचे व्यवस्थित काम करतात आणि त्यांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे मला बाकीची काही जीवनामध्ये नाही, माझी सुद्धा काही अपेक्षा नाही. आता घरदार सगळं झाले पद्धतशीर आणि भरपूर आहे. आणि त्यामुळं आपली इच्छा राहिली असं काही राहिलं नाही कामाची. मन मोकळेपणाने सगळे जीवन व्यवस्थित जगलो. चला नाना, तुम्ही छान मुलाखत दिली. तुमच्या आयुष्यातले सगळे प्रसंग आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी सांगितले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.